महाराज एका बाईला म्हणलं गोवी गा, ती गोवी गात होती. लिंबाच्या झाडाखाली माझा नवरा दारू पाडी, कुठल्या मेल्यानं गेली खोडी, आणली पोलिसाची गाडी. काय मग पोलीस हातबटी केलं काय महाराज. असली लोक. एका बाईला तर म्हणलं नवऱ्याचं नाव घे, नाव नाव. तिनं नाव घेतलं. म्हणली महाराज कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र. म्हणलं नवरा मिळाला इजा. म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र, त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. म्हणलं तुझा संसार असाच कुत्र्यासोबत सोडू दे. एकतर महाराजाची बाई, तुमच्यापैकी कुणाचीच नाही, तसलं मनावर घ्यायचं नाही, महाराजाची. तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणली डोळं फुटलं आणि महाराज नवरा केला. म्हणलं का? म्हणली 7-7 दिवस बोंबलं थिडतं, काला झाल्याशिवाय घरी पालता पडत. महाराज ते असं म्हणतात, पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ता कधीच बंद पडत. पण लॉकडाऊन मनच उकडली, हप्ते बी बंद पडले, सप्ते बी बंद पडले. महाराज अशी लोकांची जिरली म्हणता, जी बासमती खायचं ती सुद्धा रेशनवर आलंय, ती सुद्धा म्हणतोय भरोसा. अरे 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 महाराज कोरोनामुळे कळलं बिना बामणाचं सुद्धा लगीन होत. कोरोनामुळे कळलं लग्नाला मामा लागत, नवरा नवरी असले विषय संपला. कोरोनामुळे कळलं दादा, कोरोनानं माणसाला साधं जगायचं शिकवलं. कोरोनानं माणसाला आपल्या कुटुंबात सुख हे दाखवून दिलं. कोरोनानं माणसाला आपण काय चीज नाहीत हे दाखवून दिलं. तो आहे महाराज लोकांची तर लय जिरली लय. रामनवमी हनुमान जयंती तोंडावर आलती. कशी आलती? तोंडावर. तुम्हाला सांगते मी तर असे पांढरे कपडे 25 टाईट इस्त्री करून का तोंडावर आलती ना. पुन्हा कपडे भेटत नाही. दिवसाला 2-3 कीर्तन म्हणून आपलं टाईट कपडे करून ठेवले. 6 महिने धक्का सुद्धा नाही. कपडे सुद्धा म्हणला असं बाई मी लिगाय की धक्काच नाही ना टाकला. फेटा 6 महिने नाही, जॅकेट 6 महिने नाही, कपडे नाही. काय सांगायचं. पहिलं आहे ना, पहिलं महिन्यातनं 60 केले तरी समाधान वाटत नव्हतं का. आणि अजून असं आता महिन्यातनं 10 आले तरी समाधान वाटतंय. बंद राहण्यापेक्षा केलेलं बरं. लय अवघड झालं महाराज, काय सांगायचं. जाऊ दे. पण काही म्हणा, खरं सांगू टाकळीकर 2-4 वर्षात नाही एकदा आलाच पाहिजे कोरोना. तुमचं काय म्हणणं आहे? आला पाहिजे. जिरती लोकांची, दुसरं काय नाही. महाराज 3 महिने कोंबडीला हात लावला नाही बी बी. आणि असा जर कुठला महाराज बिंबीच्या देटापासून म्हणला असता खाऊ नको, ऐकलं असतं का? म्हणून आलाच पाहिजे. तुम्हाला सांगते लोक त्याशिवाय सुधरत नाही. ही लोकांना माळबीळ घालायची सवय तरी लागल. महाराज माळकरी तर आजकाल राहिलेच नाही. इथं बसलेले माळकरी हातावरी करा. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे हातवरी करा. लईच संख्या आहे. खाली घ्या. बाकीचे आपल्याला काही बेमारीचा गड्डा उठला का माळा घालाय. अय माळकरी, जी माळकरी नाही त्याच्या मातीला जायचं. मेहवणा का असं ना जायचं. आणि जर गेला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालू द्यायचं, कोंबडीचं पख. नाहीतर आखी बॉयलर कोंबडीच घालायची, पान म्हणून घालायचं नाही. मी तुम्हाला सांगते टाकळीकर, अख्खा महाराष्ट्र मी माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी आहे माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधणं येणार, पण वावरात नाही बांधणार. जी सोमवारी मटण एकादशीला दारू, तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार आणि एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा गारा असा ठोकणार, काळा निळाच करणार.
आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय? गारच वाटलं मला. त्याच्या आई बापाची गाठच घेतली पाहिजे. लयच गुणाचं आहे मला. योग गाणं पाठ नाही असं नाही, त्याला सगळं पाठ आहे महाराज. काय सांगायचं, लय अवघड आहे. चला म्हणून आता तरी जागे व्हा महाराज. जीवन आपण काही संत नाही. संतांना देव देतोही, पाहिजे तेव्हा नेतोही. संत कोण आहेत? योगी येतोही करीती, परिक्रमे तेने न बंदी जाती. जे सांगिले आहे संगती अहंभावाची. संतांना कर्म बांधू शकत म्हणून संत, त्यांच्याकडे वासना नाही, अहंकार नाही. त्याच्यामुळं आशा नसल्यामुळं ते पाहिजे तेव्हा जन्माला येऊ शकतात, पाहिजे तेव्हा जाऊ शकतात. पाहिजे तेव्हा एक वेळ करी या दुःखा वेगळे, आणि पाहिजे तेव्हा उपजोनी या उपजोनी बुडती उपजोनी बुडती उपजोनी बुडती वैकुंठी तो ऐसे नहीं, वैकुंठी तो ऐसे नहीं. वैकुंठी तो ऐसे नहीं, वैकुंठी तो ऐसे नहीं. काला खाऊ दही भात. जन्माला यायला कारण नको का? तुझी चरण सेवा साधावया. कारण लागतं ना, कारणाशिवाय जन्म कसं देणार? आणि बरं, माणूस 4 बंधनाने बांधलेला आहे, त्यामुळे माणसाला पुन्हा जन्म येतो. कर्मबंधन, संसार बंधन, जन्म मृत्यूचं बंधन आणि वासनेचं बंधन. अदश्च मुळा नेणू संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. माणूस कर्मानं बांधलेला आहे, त्याला जन्म मृत्यू आहे, पण त्याच्या मनावर मग संतांचा एवढा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता, तुकाराम 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 नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. धन्य तू को बास अमृत, धन्य तू को बास अमृत हो, धन्य तू को बास अमृत, धन्य तू को बास अमृत. नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, धन्य तू को बास तुकाराम 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 नाम घेता का प्रियम, धन्य तू को समर्थ, धन्य तू को समर्थ. ज्यांनी केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? अरे तुकोबरांच्या गाथा सुद्धा तरल्या. अजून अरे साक्षात माझा पांडुरंग न्यायला आला. अजून काय पाहिजे? अधिकार आहे, अधिकार आहे. म्हणून तुकोबराय म्हणू शकतात उपजोनिया
पण आता काय कारण काय ना देवा, वैकुंठाला आलो हे खरे, तू न्यायला आला हेही खरे, पण आता मला कळायला लागले की जे इथं आहे ते तिथं. महाराज इथं आहे ना स्वर्गीची आमरा इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला. इथं लय सुख आहे दादा, इतकं सुख आहे ना. फक्त सुख तेव्हा आहे जेव्हा देव तुमच्या जीवनात असेल, नाहीतर नाही. जर मुखात नाम नसेल, मनात पांडुरंग नसेल तर जीवनात सुख नाही. सुख पाहिजे ना. कैरारविंदेन पैतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. सुख जेव्हा देव आपल्याकडे असेल, महाराज सगळी बंधनं तुटतात. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ना दादा, देवाला तरी काय कमी दुःख आहे काय? जन्माला आलं, जन्माला यायच्या आधी मामानं सख्या आईला जेलात टाकलं. महाराज बापावर मारण्याचा प्रयत्न केला, 7 बाहू देवाचे मारले. देवाला काय कमी दुःख आहे का दादा? पण देव जन्माला आले ना, खुल गए सारी ये ताले, ओए क्या बात हो गई, खुल गए सारे ये ताले, वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया तेरा मात 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 हो गई. खुल गई सारी ये ताले, वो क्या बात हो गई, ये सारी ये ताली हुई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया तेरा मात 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 हो गई. ये नंदलाला मदन का गोपाला, ये नंदलाला मदन का गोपाला, सारी काली रात हो गई, सारी की काली रात हो गई, खुल गए सारी ये ताले, वो क्या बात हो गई, खुल गए सारी ये ताले, वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया तेरा मात हो गई, जब से जन्मे कन्हैया तेरा मात हो गई, जब से शब्दावर जा, चालीवर जाऊ नका. चालीवर माणसं जातात, कळलं त्यालाच कळलं बरं का. माणसं चालीवरच जातात, माणसाची चाल काही सुटत, त्यामुळे चालीवर जाऊ नका, शब्दांवर जा. महाराज देव जवळ आला ना, सगळी बंधनं तुटतात, सगळी बंधनं गळून जातात दादा. फक्त देव जवळ असला पाहिजे, आणि देवाला जवळ करायचं म्हटल्यावर त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आमचं भगवंतावर प्रेम स्वार्थापोटी परमार्थ दादा, आमचं प्रेमच नाही. खरं सांगते बरं का, प्रेम करावं ना गवळणीसारखं. काय प्रेम होतं दादा, प्रेम. महाराज गवळण देवाला बघायला गेली, देवाला बघितलं, महाराज घरात मनच लागना, सगळी कामं उलटी सुलटी. गाईची वासरी म्हशीला सोडणी, म्हशीची वासरी गाईला सोडणी, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. हालत बेकार बाबा. म्हणजे आधी देवाला बघते आणि मग पुन्हा काम करते, म्हणजे नीट होईल. काकाला तिचं पिंट्या नावाचं, गवळणीला पण पोरग होतं ना, पिंट्या नावाचं पोरग काकाला घेतलं आणि देवाला बघायला निघणार.
अर्ध्या वाटेत गेली, नवरा भेटला. कुठं चालली का म्हणला, लगा लगा मला बघा, कुठं चालली म्हणला, देवाला बघायला चालले. काही म्हणा, पण ह्यांना आपली कदर नाही की नाही. बाया हाय का, नवऱ्याला कदर आहे होय, बाया हाय का, टाकळीच्या बाया कदर आहे. खुशाल नाही म्हणतात, कोणाकोणाच्या बघून घ्या बाबा, घरी गेल्यावर दाखवा मग हिसका. नाही अवघड आहे नवरा बायको. ते कसं आहे ना, शादी का लड्डू खाने वाला भी पचता है, न खाने वाला भी. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे ज्याचं झालं त्याला विचार, लय लांब कशाला, तुझ्या बापालाच विचार, ती सांगल काय मजा असते ती. ज्यांचं लग्न झालं ती लय बरी, ज्यांचं नाही झालं ती तर लई बरी. पण आजकालची पोर ज्यांचं जमून बसले, 2-3 महिन्यावर आले, कुठे तर झंगाट चालू आहे, त्यांची मजाच बघायची. काय फोनवर बोलते बाया. तुम्हाला सांगते, आपला पोरगा पुरीला बोलतय, कशावर ओळखायचं माहितीये का, पोरग पुरीला बोलताना एकतर सगळं तोंड टमाट्यागत झालेलं असतंय, आणि दुसरं एका ठिकाणी थांबत कधीच थांबत नाही. हेलपाटे मारले की समजायचं झंगाटच आहे महाराज. त्याशिवाय जात हेलपाटे मारलीत. बोलायची पद्धत, हॅलो जेवली का, उठली का, कशाची भाजी केली, तू खाल्लंय ना मी आल्या पण खाल्ली. आणि तुझं आणि पोरींनी तुम्हाला सांगते, चॉईस बदला. आमच्या पोरींना कर्तृत्ववान पोरं आवडत नाहीत, निर्व्यसनी पोरं आवडत नाहीत, तिला धोत्रावाला आवडत नाही, माळकरी आवडत नाही, तिला टाईट जीन्सवाला लागतो, त्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडत्यात ना, थोडं इथं फाडत्यात, थोडं इथं, थोडं मागणं बी फार, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल. दुसरं नाही महाराज, खेळत जाते महाराज, इकून इकून रान हाणणार, थोडं कोंबड्यागत वरच लाल करणार. अरे तू काय कोंबडा आहे का, बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा होऊन. जिंदगी गेली. हितला 2 गुंड्या उघड्या, लय अवघड. पोरानं सुंदर दिसायचंय ना, सुंदर. मी सांगते, तुम्ही आपल्या सख्या भावासारखे, मी तुमच्या सख्या बहिणीसारखे सांगते, सुंदर दिसायचंय ना, पहिली गोष्ट तर मिशी. पहिली गोष्ट काय, मिशी. तरुण पोरांना मिशी असलीच पाहिजे. तुम्ही पोरग हे त्याच्याहून कळतो, दुसरं काय नाही बघा का. मिशी ठेवीत जा, येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं घाला, पण मिशी आली पाहिजे. पहिलं म्हणजे मिशी. मग तुम्हाला सांगते, अशी कणखर मिशी असावी, शरीर असं दणगट असावं, कपाळाला गंध असावा. हिंदू धर्मात जन्माला आलाय, कपाळाला गंध असावा, आई बहिणीकडे बघण्याची नजर पवित्र असावे, आणि तुमच्या चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही बाबा. लय सुंदर एकच तुम्ही चांगलं. आता आमच्या दादाची मिशी बघा, सरळ नजर गेली बरं का. मिशी नाट करायचं नाही आपण काय बरं का. आता मला काय माहिती, पहिले बरंच बघितलं मी त्याला, पण काही म्हणा मिशी असलेला माणूस देखणंच दिसतो. त्यात आमचा माझे वडील म्हणा, माझे वडील, माझे आजोबा, माझ्या मामाचं गाव सुद्धा इथंच आहे, कोंड माझ्या मामाचं गाव आहे, जवळच आहे. त्याच्यामुळं आमचे आजोबा पण, माझे चुलत आजोबा अशा मिशा निसत्या, पांढऱ्या झाल्या तरी पण आकडाच मिशीला आला भारी दिसतो. आजकालच्या पोरांना सगळं हाणायची काय सवय लागली रान काय माहिती, ते सगळंच क्लीन करतात.